हाय, मी नीलम. एक विनोदी कथासंग्रह, पेन लावीन तिथं कुदगुल्या, बा ग जोशी, शब्दवेल प्रकाशन यांच्या या कथासंग्रहातील शिंगणापूरचं सिंगापूर करायचंय ही मजेशीर कथा ऐकूया. रंकाळ्याच्या कट्ट्यावर थंड वाऱ्याचे झोत अंगावर घेत मी बसलो होतो. थंड वाऱ्याच्या लाटा अंगाला गुदगुल्या करत होत्या. तोंडात पान रंगलं होतं. थंडाई, इलायची, किमाम, जाफराणीचं बनारस पान आता प्रभाव दाखवू लागलं होतं. त्या मसाला पानाच्या सुखद वेदना मेंदूंपर्यंत जाऊन पोहोचल्या होत्या. माझी ब्रह्मानंदी टाळी लागली होती. त्यामुळे शेजारी केरबा केव्हा येऊन बसला ते कळलंच नाही. केरबाने 5-1 मिनिटं वाट पाहिली, परंतु माझी समाधी भंग होण्याचे चिन्ह दिसेना. वेळ जावा म्हणून केरबानं आपली चंची खिशातून काढली. चंचीत 2 बोटं घालून चिमूटभर तंबाखू डाव्या तळहातावर घेतली व उजव्या हाताच्या अंगठ्यानं डबीतून चुना काढला. चुना व तंबाखू यांची घाणे केरबाच्या तळहातावर चालू झाली. त्यात चांगली 5 मिनिटं गेली, तरी माझी समाधी अभंगच. उजव्या हाताचा पंजा डाव्या हातावर मारून केरबानं हातातली तंबाखूची फक्की तोंडात टाकली. त्या तंबाखूचे कण हवेत भूस उडावे तसे उडाले, माझ्या नाकातोंडात शिरले. नाकात चरचरल्यासारखं होऊन मला जबरदस्त शिंका आल्या. तोंडातला ऐवज उडून गेला आणि मी जागा झालो. काय साहेब, अजून संध्याकाळचं 6 वाजायचे आहेत, तवरच तुम्हाला झोप लागली? काल रात्री ओव्हर टाईम केला वाटतं. पूर्वी केरबा गिरणीत कामाला होता, त्यामुळं ओव्हर टाईमशी त्याचा जवळचा संबंध होता. नाही नाही, तसं काही नाही, पण काल रात्री एका गाण्याच्या कार्यक्रमाला गेलो होतो. पहाटे 5 वाजता घरी आलो, त्याचा हा परिणाम. दोघेही खळखळून हसलो. हसण्याचा बहर ओसरल्यावर केरबा एकाएकी गंभीर झाला व खर्जातला स्वर लावीत म्हणाला, साहेब, तुम्ही सिंगापूर बघितलंय का? नेहमीचे विषय सोडून केरबाने एकदम सिंगापूरला उडी मारल्यानं मी आश्चर्यचकित झालो. नाही बुवा, मी उत्तर दिले. पण का रे, तुला एकाएकी सिंगापूरची आठवण कशी झाली? केरबा अधिकच गंभीर झाला. तोंडातला ऐवज सांभाळतो म्हणाला, आम्ही गेल्या इलेक्शनमध्ये गावकऱ्यांना आश्वासन देऊन बसलोय की आम्ही जिंकलो तर आपल्या शिंगणापूर गावाचं सिंगापूर करून दाखवू. आता आमचा उमेदवार बी जिंकला आणि पार्टी बी सत्तेत आली. गावच्या लोकांनी माझ्या मागं टुमणं लावलंय की आपल्या शिंगणापूरचं सिंगापूर कवा करणार. केरबानं एक मोठा थांबा घेतला आणि डोळे बारीक करीत पुढे म्हणाला, त्या सिंगापुरात असं काय विशेष आहे की समधी लोक त्या गावाला नावाजत्याती. मी सावरून बसलो. टीव्हीवर पाहिलेलं सिंगापूर डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करू लागलो. जीवन में एक बार जाना सिंगापूर हे गाणं आठवण्याचा प्रयत्न केला. 5-1 मिनिटं ध्यानस्थ बसल्यावर माझ्या नजरेसमोर सिंगापूर आलं. केरबानं धक्का मारल्यावर माझी समाधी भंगली. उत्तेजित होऊन मी सिंगापूरचं वर्णन करू लागलो. हे बघ केरबा, सिंगापूर हे अत्यंत स्वच्छ, सुंदर आणि रेखीव असं शहर आहे. स्वच्छता आणि शिस्त या बाबतीत जगातलं कुठलंही शहर सिंगापूरची बरोबरी करू शकत नाही. चकचकीत अशा सिंगापूर शहरात दारिद्र्य रेषेखाली असणारा एकही माणूस आढळणार नाही. तिथले कायदे, कानून, नियम अतिशय कडक आहेत. त्याची अंमलबजावणीही तितकीच कडक आहे. सिंगापूरमध्ये त्यावेळी एकही बेकायदेशीर फोपवलेली झोपडपट्टी दिसणार नाही. जुगार, स्मगलिंग, हातबट्टी, अनैतिक प्रकाराचा मागमूस नाही. वीज पाणी मुबलक आहे. पाणी टंचाई, मोर्चा, मारामारी नाही. विजेचं लोड शेडिंग नाही. रस्ते रुंद आणि प्रशस्त. रस्ते अगदी हेमामालिनीच्या गालासारखे गुळगुळीत आहेत. तेथे एकही खड्डा दिसणार नाही. उंच उंच लखलखणाऱ्या इमारती, पॉश हॉटेल्स, वातानुकूलित सिनेमागृह, अत्यंत रेखीव, सुंदर, प्रसन्न अशी उद्यानं, चौका चौकात थुईथुई नाचणारे पाण्याचे कारंजे. तिथल्या लोकांचं सरासरी आयुर्मान 80 वर्षाचं आहे.
थोडक्यात सांगायचं म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणा ना. मग एवढं सगळं करायचं म्हणजे बक्कळ पैसा लागल. केरबाच्या चेहऱ्यावर चिंतेची पुटं वाढू लागली. अर्थातच एवढी सगळी मायानगरी जादूने थोडीच उभी करता येणार आहे, मी म्हणालो. मग तुम्ही असं करा, सिंगापूरला जाऊन या, चांगलं महिनाभर मुक्काम टाका आणि आमच्याकडे सिंगापूर तयार करायचा प्रोजेक्ट रिपोर्ट द्या, म्हणजे मी कामाला लागतो. कसं? केरबाचा आटिग्रस्त प्रश्न. हे बघ केरबा, मी सिंगापूरला जाणार, तिथं महिनाभर राहणार आणि प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून देणार, हे आता माझ्या तुटपुंज्या पेन्शनमध्ये मला शक्य होणार नाही. त्यासाठी मला जमीन विकून पैसा उभारावा लागेल. माझी हतबलता मी खुलेपणानं सांगून टाकली. अहो साहेब, आमचा समदा भरोसा तुमच्यावरच. तुम्हीच जर कच खाल्ली तर सिंगापुरातली लोक मला कच्चा खातील. काय बी करा, पण सिंगापूरचा प्रोजेक्ट रिपोर्ट तेवढा आणून द्या. मग तुम्ही असं करा, गावकऱ्यांनी वर्गणी काढा, मला लाखभर रुपये जमवून द्या, पुढचं काम माझ्या शिरावर, मी म्हणालो. अहो साहेब, आता वर्गणी मागायला गेलो तर लोक जोड्यानं मारतील. वर्गणी, गाडीचं पेट्रोल, कार्यकर्त्यांचं जेवण खाण यात संपून गेली. आता कोणी 5 रुपये सुद्धा देणार नाहीत. केरबा हताश होऊन म्हणाला. आता सिंगापूरला जाण्यासाठी पैसा कसा उभा करायचा? आम्ही दोघंही चिंतेत पडलो. बर कर्ज काढावं तर ते फेडायचं कसं? आपल्याजवळ तेवढे पैसे नाहीत आणि मुळात मी आणि केरबा दोघेही कर्ज बाजारी इसम, त्यामुळे आमची बाजारात पडतही नाही. बराच विचार केल्यावर मला एक फैनाबाज कल्पना सुचली. मी टुनकन उडी मारली आणि टाळी वाजवत म्हणालो, हे बघ केरबा, सिंगापूरचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झाला म्हणून समज. तो कसा काय? केरबाना वाचला. मी नीट अलकट पालकट घालून बसलो आणि केरबाला तंबाखूचा बार भरायला सांगितला. दोघांनी तंबाखूचा बार भरला. केरबा चवड्यावर बसून म्हणाला, तुमची फैनाबाज कल्पना सांगा अगोदर. सांगतो, असं म्हणत मी थोडासा पॉज घेतला आणि पुढे म्हणालो, हे बघ केरबा, माझा एक मित्र गेली 10 वर्ष सिंगापूरात स्थायिक आहे. नुकताच तो महिन्याची रजा काढून गावी खेड्यावर आलाय. त्याला गाठतो आणि प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून आणतो. केरबाना टुनकन उडी मारली आणि मला मिठी मारून तो म्हणाला, चला कामाला लागूया. मी त्या सिंगापूरवाल्या मित्राकडे मुक्काम टाकला. चांगला 15 दिवसाचा पाहुणचार घेऊन त्याच्या खनपटीला बसून प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून आणला आणि शिंगणापूरला जाऊन समारंभपूर्वक केरबाच्या हवाली केला. शिंगणापूरच्या गावकऱ्यांनी माझा जंगी सत्कार केला. माझ्या सत्काराचे सचित्र रिपोर्ट वर्तमानपत्रात छापून आले. टीव्हीवर बातम्या झळकल्या. शिंगणापूर गावचे भाग्यविधाते या शीर्षकाखाली वर्तमानपत्रात लेख प्रसिद्ध झाले. शिंगणापूर गावात माझ्या व केरबाच्या डिजिटल फोटोचे भले मोठे पोस्टर्स लागले. ज्याच्या त्याच्या तोंडी एकच विषय की मी आणि केरबा शिंगणापूरचं सिंगापूर केल्याशिवाय अखेरचा श्वास घेणार नाही. वर्तमानपत्राचे प्रतिनिधी आमच्याकडे येऊन मुलाखती घेऊन गेले. टीव्हीच्या चॅनेलवाल्यांनी आमचं दोघांचं चित्रीकरण करून खास कार्यक्रम म्हणून प्रक्षेपित केला. एका वर्तमानपत्राच्या संपादकानं तर माझ्या जन्मापासून 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत माझं अख्खं चरित्रच छापलं. आमचे भाग्यविधाते, शिंगणापूरचे सूर्यचंद्र, आमचे आशास्थान, निर्भीड व्यक्तिमत्व अशा विविध मथळ्याखाली वर्तमानपत्रात आमचे फोटो झळकू लागले. एका वर्तमानपत्राच्या संपादकाने तर माझ्यावर आणि केरबावर एक खास पुरवणी काढली. माझ्या मित्राकडून तयार करून आणलेला तो प्रोजेक्ट रिपोर्ट घेऊन मी केरबा मुंबईला गेलो. शिंगणापुरात व आसपासच्या गावात एकच आवी उठली की शिंगणापूरचं सिंगापूर होणार. गावात उंच उंच इमारती उभ्या राहणार. पॉश हॉटेल्स, डान्सिंग क्लब, कॅसिनो, वॉटर पार्क, सुंदर बगीचे तसेच अनेक उद्योगधंदे चालू होणार. गावात नुसता पैशाचा महापूर येणार आणि या सर्व सुधारणाच्या केंद्रस्थानी मी आणि केरबा असणार. आणि चौकशीसाठी माझ्या घराकडे लोकांची रीघ लागली, कारण तो प्रोजेक्ट रिपोर्ट मला एकट्यालाच माहिती होता व त्या रिपोर्टनुसार होणाऱ्या सुधारणा माझ्या मर्जीनुसारच होणार होत्या. त्यामुळे इच्छुकांना माझ्याकडे वशिला लावण्याशिवाय पर्यायच नव्हता. साहेब, तुमच्या सिंगापुरात मला एक प्लॉट पाहिजे. मी तेथे एअर कंडिशन हेअर कटिंग सलून टाकणार आहे.
माझ्या एका नाभिक मित्रानं पहिला बॉम्ब गोळा टाकला. त्याची कशी बशी समजूत घालून मी त्याला पिटाळला. तेवढ्यात माझा एक धोबी मित्र आला. त्याला मी वसवलेल्या सिंगापुरात भव्य आणि आधुनिक अशी लॉन्ड्री काढायची होती. त्याची समजूत काढतो न काढतो तोच माझ्या एका मित्राची कन्या आली. तिला नव्या होऊ घातलेल्या सिंगापुरात आकर्षक ब्युटी पार्लर काढायचं होतं. माझ्या एका साऊथ इंडियन मित्रास इडली सांबार डोसा पिझ्झाचं पॉश हॉटेल काढायचं होतं. माझ्या काही साहित्यिक मित्रांना नव्या सिंगापुरात सुसज्ज अशी वातानुकूलित लायब्ररी काढायची होती. एका शिक्षण सम्राटाला मोठं कॉलेज काढायची उबळ आली. माझ्या भावाला नव्या सिंगापुरात भव्य असं डिपार्टमेंटल स्टोअर काढायचं होतं. तर दुसऱ्याला स्पेअर पार्ट्सचं दुकान काढायचं होतं. भावाच्या मित्राला नव्या सिंगापुरात पेट्रोल पंप्स व सीएनजी गॅसचं युनिट करण्याची इच्छा होती. खुद्द केरबाच्या चिरंजीवाला माळव आणि भाजीपाला विकण्यासाठी मार्केट एरियात प्रशस्त दुकान काळा हवा होता. माझ्या एका योगी मित्राला योग साधनेसाठी प्रशस्त हवेशीर व शांत वातावरणातला हॉल बांधायचा होता. दुसऱ्या एकाला संस्कार केंद्र सुरू करायचं होतं. एक ना दोन 1000 प्रकारच्या 4000 मागण्यांचा पाऊस पडू लागला. रात्रंदिवस घरातला फोन खणाणू लागला. दिवसा रात्री अपरात्री दारावरची बेल वाजू लागली. मी आणि माझे कुटुंबीय वैतागून गेलो. थोडक्यात सांगायचं म्हणजे आमच्या घराची चावडी झाली. हे पहा, तुम्ही तुमच्या सिंगापूर प्रोजेक्टचं ऑफिस बाहेर कुठेतरी हलवा. इथं घरात कटकट नको, नाहीतर मी कशी माहेरी निघून जाते. सौन सौम्य शब्दात कडक दम भरला. मला मात्र वेळ लागायची पाळी आली. ठीक आहे, बाहेर ऑफिस सुरू करतो, असं आश्वासन देऊन मी सौला शांत केलं. खरं हा सगळा प्रकार म्हणजे बाजारात तुरी या लाईनीतला होता. लग्न ठरायच्या अगोदरच मंडळी मुलांचं नामकरण करायला निघाली होती. अंडी उगवण्या अगोदरच पिल्लांची संख्या मोजायला काही मंडळींनी सुरुवात केली होती. मला तर हे सिंगापूर प्रोजेक्टचं प्रकरण म्हणजे अव्यापारेषु व्यापार असं वाटलं होतं. सिंगापूर प्रोजेक्टचं ऑफिस घराबाहेर हलविण्याचा निर्णय झाला, पण हे इतर इच्छुक मंडळींना कसे कळणार? त्यांचं माझ्या घरी रतीब घालणं चालूच होतं. काही जण नव्यानं मागण्या मांडत होते, तर काही जण मला रिमाइंडर करण्यासाठी माझ्या घराचा उंबरा झिंजवत होते. आणि या सर्वांवर तर एक दिवस कळसच झाला. माझ्या घरासमोर 2 चकचकीत आयकॉन फोर्ड गाड्या येऊन उभ्या राहिल्या आणि त्यातून 2 उद्योगपती उतरले. त्यांच्या हातात नक्षीदार सुटकेसेस होत्या. माझ्या काळजात धस्स झालं. आता या 2 उद्योगपतींना कसे कटवायचे? माझ्या पुढे मोठा प्रश्न उभा राहिला. मनातल्या मनात मी त्या उद्योगपतींना कटवण्याचा कट रचत होतो. एवढ्यात तरा पायऱ्या चढून उद्योगपती दिवाणखान्यात येऊन बसले. नमस्कार. नमस्कार चमत्कार झाल्यावर त्यांनी सरळ विषयाला हात घातला. त्यांना माझ्या तथाकथित सिंगापुरात 5 स्टार हॉटेल काढायचं होतं. येताना त्यांनी बरोबर हॉटेलचा नकाशा व प्रोजेक्ट रिपोर्ट आणला होता. उद्योगपतींच्या स्वीय सहाय्याने तो रिपोर्ट उघडला व मला समजावून सांगण्यास सुरुवात केली. एकंदर 200 वातानुकूलित खोल्या, भव्य पार्किंग, भव्य पोहण्याचा तलाव, कॉन्फरन्स रूम, मीटिंग हॉल, 10 वेगवेगळ्या प्रकारची किचन्स, कॅबरे डान्स हॉल, सिनेमाच्या शूटिंगसाठी वेगवेगळी 10 लोकेशन्स. थांबा थांबा, मी म्हणालो. तुमच्याकडे डोकेदुखीवरच्या गोळ्या आहेत का? मी विचारणा केली. नाहीत, पण गाडी पाठवून मागवतो, स्वीय सहाय्यक अत्यंत नम्र स्वरात म्हणाले. नको नको, मी त्यांना हात जोडले. कारण तुमच्या गोळ्या येईपर्यंत माझ्या डोक्याच्या ठिकऱ्या उडतील. मी पुरा वैतागलो आहे हे त्यांनी ओळखले. एवढ्या स्वयंपाकघरात खळकन 2-3 काचेचे ग्लास फुटल्याचा आवाज आला. उद्योगपतींनी काय समजायचं ते समजून घेतले. मी त्यांना आणखी 4 दिवसांनी माझ्या कल्पनेतल्या तथाकथित एअर कंडिशन ऑफिसात येण्याची विनंती केली. मंडळी जाण्यासाठी उठली. तथापि गाडीत बसता बसता तुम्हाला 5 आकडी रक्कम देऊ असं मधाचं बोट लावायला विसरली नाहीत. उद्योगपती गेल्यावर मी मुलाला पाठवून डोकेदुखीवरच्या गोळ्यांचा डब्बाच मागविला. कारण भविष्यात माझी डोकेदुखी कमी न होता वाढणारच होती. मुलानं गोळ्याचा डब्बा आणला व मी त्यातील एकदम 4 गोळ्यांचा बकणा भरून वर घटाघटा तांब्याभर पाणी प्यालो. मला जरा बरं वाटू लागलं. थोडा वेळ लवंडावे म्हणून मी बेडरूमकडे निघालो.
ते एक सिने निर्माता 5-6 तारकांना घेऊन माझ्या घरात घुसला. तोंडात सिगरेट धरून 2 तारकांचा कुबड्यासारखा उपयोग करून त्याने विचारले, मला तुमच्या सिंगापुरात स्टुडिओ बांधायचा आहे, अगदी रामोजीराव फिल्म सिटी सारखा. मी मनात म्हटले, अगोदर माझी कबर बांध. त्यासाठी मला 200 एकर जागा पाहिजे. तुम्ही एकरी किती कमिशन घेणार ते बोला. त्या 2 तारका बाजूला झाल्या व दुसऱ्या 2 तारका त्या निर्मात्याला चिकटल्या. मोकळ्या झालेले त्या 2 तारका माझ्याकडे डोळे रोखून पाहू लागल्या. हे पहा, कमिशन वगैरे काही नको. तुमच्या चित्रपटात खलनायकाची भूमिका दिल्यास भागेल, मी म्हणालो. येस, व्हाय नॉट, असं म्हणत त्या निर्मात्यानं मला कडकडून मिठी मारली. त्याच्या तोंडातल्या रसायनाच्या वासानं मला भोवळ यायची पाळी आली होती. खलनायकाची भूमिका करणार म्हटल्यावर त्या 4ही तारका घाबरल्या आणि थेट व्हरांड्यात जाऊन उभ्या राहिल्या, न जाणो हा खलनायक आतापासूनच एखादा अतिप्रसंग करायचा. हे पहा, खलनायकाचं काम फार कठीण असतं. खलनायक व्हायचं म्हणजे फायटिंग यावं लागतं. चाकू, सुर्या, पिस्तूल, बंदूक चालवायचं ज्ञान लागतं. घोड्यावर बसता यावं लागतं. मादक पदार्थांचं सेवन करण्याची सवय लावून घ्यावी लागते आणि विशेष म्हणजे बलात्कार करण्याचं शास्त्रोक्त ज्ञान असावं लागतं. तथापि काही हरकत नाही, उद्यापासून माझे 2 सहाय्यक व सहायिका तुमच्याकडे येऊन कोचिंग देतील. असं म्हणत ओके बाय बाय करत तो निर्माता तारकात मिसळून गायब झाला. पान वाढलंय, चटकन जेवून घ्या. स्वयंपाकघरातून आकाशवाणी झाली. मी पण चटकन उठलो. हातपाय तोंड धुवून पानावर बसणार इतक्यात तमासगिरांचा एक जथ्था माझ्या घरात घुसला. राम राम साहेब. दारात उभा राहून मंडळीने रामराम ठोकला. मी वाढलेले पान झाकून ठेवले व दिवाणखान्यात येऊन बसलो. दिवाणखान्यात एव्हाना भरपूर कल्ले वाढविलेले राठ चेहऱ्याचे 5-6 जण बसले होते. डोक्यावर बादली फेटा, अंगात सिल्कचा शर्ट, मसराईज धोतर असा त्यांचा सर्वसाधारण पोशाख होता. त्या सर्वांचे डोळे तांबेरलेले होते. तोंडात पानाचा तोबरा. त्यांच्या सोबतच थोडे अंतर सोडून 9वारीचा साखळदंड लावलेला मध्यम वयाच्या 2 महिला होत्या. डोळ्यात भरघोस काजळ, आकडे पाडलेले केस, नाकात चमकी, हातभर चुडा, धारदार नाक व साधारण स्टील ग्रे सारखा वर्ण. 9वारी चापून चोपून नेसल्यामुळे त्यांच्या शरीरावरचे नॅशनल हायवे स्टँडर्डचे कर उठून दिसत होते. पुन्हा एकदा नमस्कार चमत्कार झाल्यावर त्या जथ्थ्यातल्या मंजू नावाच्या पुरुषाने एक मुरका मारला व म्हणाला, आम्ही बेरडवाडीचे तमासगीर. शांता भुसकुटे आणि पार्टी नावाचा आमचा तमाशाचा फड आहे. वग, संगीत बाऱ्या, जलसा वगैरे प्रकारात आमचा हात धरल असा दुसरा फड महाराष्ट्रात नाही. राज्याचे मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री यांनी आमचे प्रोग्राम पाहिलेले आहेत. आमचं गुणगान केलंय. ही बघा सर्टिफिकेट आणि फोटो. असं म्हणत त्यानं आपल्या पोतडीतून सर्टिफिकेटचा गठ्ठा काढला व माझ्या पुढे ठेवला. दुसऱ्याने फोटोचा अल्बम उघडून दाखवायला सुरुवात केली. मी ती सर्टिफिकेट व फोटो मी नजरेखालून घातले व म्हणालो, बोला मंडळी, काय काम काढलं होतं? तुमच्या सिंगापुरात आम्हाला तमाशाचं थिएटर बांधायचं हाय. तेव्हा आम्हाला 1 एकराचा प्लॉट पाहिजे. तिथं आम्ही थिएटर बांधून तमाशा ही लोककला जगाच्या नकाशावर नेऊ. अवश्य न्या. माझा तुम्हाला पाठिंबा आहे. ते ठीक आहे हो, पण प्लॉट कवा देणार? आमचा प्रोजेक्ट तर मंजूर होऊ द्या. म्हणजे मग आमचा एक प्लॉट नक्की झाला म्हणा की. अवश्य, पण एक अट आहे. कंची? तुमच्या तमाशात मला सोंगाड्याची जागा द्यायला पाहिजे. हो, पण सोंगाड्याचं काम लई अवघड असतं. तुम्हाला जमल का? जमल की. मग असं करा, तुर्तास तुम्ही आमच्या पार्टीत तुंतुन वाजवायला राहा आणि नंतर खांदा पडला की शिस्तीत सांगाड्या व्हा. मला मंजूर आहे म्हणत मी उठलो. मंडळी पण उठली. पुरुष मंडळींनी मला भक्तिभावानं नमस्कार केला. त्या 2 महिलांनी डोक्यावर पदर घेऊन पदस्पर्श केला. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. मी त्या दोघींना आशीर्वाद दिला. त्या सरशी सर्वजण खो खो हसू लागले. अहो, या दोघींचे नवरं परांगणा झालेत. लई दारुडे होते. आम्ही त्यांना दिलं हाकलून. त्यापैकी एक जण परवा दारूच्या नशेत हिरीत पडून येला. वाईट झालं.
पण मी खात्रीनं सांगतो की माझा आशीर्वाद वाया जाणार नाही. मंडळी पुन्हा खो खो हसली व मार्गस्थ झाली. मी पुन्हा जेवणाच्या ताटावर जाऊन बसलो. वचा वचा 2 घास खाऊन सुपारी कातरली एवढ्यात केरबा आला. त्याच्या हातातलं मंत्री महोदयाने दिलेलं पत्र मी उघडलं व वाचलं आणि मला गरगरायला लागलं. मंत्री महोदयांनी पत्रात म्हटलं होतं, सध्या राज्याची आर्थिक स्थिती फारच बिकट झाली आहे. त्यामुळे शिंगणापूर खेड्याचं सिंगापूर सारख्या शहरात रूपांतर करण्यासाठी निधी उपलब्ध नाही. तथापि यातून एक मार्ग काढता येईल. तुम्ही गावसभेचा ठराव करून शिंगणापूर हे नाव बदलून सिंगापूर असं नामकरण करा. आम्ही त्यास मंजुरी देऊ. सध्या मी आणि केरबा भूमिगत झालो आहोत. मी सौला अनिश्चित काळासाठी माहेरी पाठवून दिला आहे व घराला टाळा ठोकला आहे. माझ्या एका हितचिंतकानं बेपत्ता आहेत अशी वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध केली आहे. दुसऱ्या एका मित्रानं आपण यांना पाहिलं का अशी फोटोसहित दूरदर्शनवर पेड जाहिरात दिली आहे. त्यामुळं भविष्यात माझा अज्ञातवास लवकर संपण्याची चिन्हे नाहीत. धन्यवाद.